पंढरपूर पीपल्समध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करत आहेत। आज आपण श्री विठ्ठलाच्या मूळ पदस्पर्श दर्शन रांगेपाशी रियालिटी चेक घेण्यासाठी आलेलो आहोत। आज आपण इथे येण्याचं कारण असं आहे की 4 दिवसानंतरनं 4 प्रमुख यात्रेपैकी अशा कार्तिक माघ चैत्र यापैकी माघ शुद्ध एकादशी यात्रा ही आता चालू होणार आणि ऑलरेडी चालू झालेली आहे। मंदिर प्रशासनाकडून अद्यापर्यंत दर्शन रांगेचं काम पूर्ण झालेलं नाही। या माध्यमातून आमचं मंदिर प्रशासनाला सांगणं आहे की हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं। मंदिर प्रशासनाकडून काय नाही, आमचं जे पाहिजे ते पाण्याची सोय तुमची तुम्ही करताय, वॉशरूमची सोय सुविधा काय आहे का? वॉशरूमची सोय सुविधा काय केलेली काय नाही। तुम्हाला काय सुविधा व्हाव्या असे वाटतात? वॉशरूमचे तेवढीच अजून काय अपेक्षा आहे तुम्हाला मंदिर प्रशासनाकडून? अपेक्षा काय, आता एवढी गर्दी असल्यामुळे त्यांनी लोकांची सेवा केली, जागी जागी वॉशरूम वगैरे केलं पाहिजे, बनवलं पाहिजे। इतक्या वेळ 10-8 तास लोक थांबणार म्हणजे जरा सोय त्यांनी केली पाहिजे ना। तर आपण बघितलं तेव्हा त्या काय भाविकांच्या प्रतिक्रिया आणि समोर हे माझ्या समोर चालू आहे ते अजून अद्याप कुठलीही तयारी नाही आहे। या इथं संडास वॉशरूम वगैरे ठेवलेले आहेत मंदिर प्रशासनानं, ते आपण बघू शकता जी अवस्था, यात संडासच नाही आहे, हे अजून कुठल्याही प्रकारे चालू केलेलं नाही आहे। याचा नेमका उपयोग कोणासाठी केलेला आहे? का नुसतं दाखवण्यासाठी केलं आहे का भाविकांच्या सोयीसुविधासाठी? याचा पण प्रश्न आज आपल्याला निर्माण होतोय।